आता नेक्स्ट पार्ट जो आपण स्टडी करणार आहे दॅट इज सेन्सिटिव्हिटी ऑफ MCG, मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटर. सेन्सिटिव्हिटी ऑफ मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटर हा पार्ट आपण स्टडी करूया. नाउ सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल सपोज देर आर 2 गॅलव्हॅनोमीटर्स, 2 गॅलव्हॅनोमीटर आहे. सो दिस इज गॅलव्हॅनोमीटर फॉर एक्झाम्पल 1 अँड दिस इज गॅलव्हॅनोमीटर 2 आहे. दोन्हीला तेवढाच अमाऊंट ऑफ करंट आपण सप्लाय केला, सपोज तेवढाच अमाऊंट ऑफ करंट सप्लाय केला आणि एक गॅलव्हॅनोमीटर जो आहे तो जास्त डिफ्लेक्शन दाखवत असेल आणि दुसरा थोडंसं कमी डिफ्लेक्शन दाखवत असेल. मी काय सांगतो लक्षात घ्या. इफ देर आर 2 गॅलव्हॅनोमीटर्स, दोघांनाही तेवढाच करंट आपण सप्लाय केलाय. आता करंट सप्लाय केल्यानंतर कॉइलचं डिफ्लेक्शन होतंय, डिफ्लेक्शन प्रोड्यूस होतंय, बरोबर आहे ना. आणि फर्स्ट जे आहे ते जास्त डिफ्लेक्शन दाखवत असेल आणि सेकंड जे आहे तर कमी डिफ्लेक्शन दाखवत असेल तर त्याला कोण सेन्सिटिव्ह आहे जास्त असं आपण म्हणणार. तर G1 इज मोर G1 जे आहे गॅलव्हॅनोमीटर इज काय असणार आहे, मोर सेन्सिटिव्ह असणार आहे. म्हणजे फर्स्ट गॅलव्हॅनोमीटर जो आहे तो काय असणार आहे, जास्त सेन्सिटिव्ह असणार आहे. म्हणजे तेवढ्याच करंटला जो गॅलव्हॅनोमीटर जास्त डिफ्लेक्शन दाखवणार त्याला जास्त सेन्सिटिव्ह असं म्हणणार. अँड देअरफॉर सेन्सिटिव्हिटी इज डिफाइंड ॲज the ratio of change in deflection to change in current. ओके, सो यालाच काय म्हणतो आपण, सेन्सिटिव्हिटी किंवा इट इज कॉल्ड एज करंट सेन्सिटिव्हिटी. बेसिकली याला काय म्हणूया, करंट सेन्सिटिव्हिटी असं म्हणूया. करंट सेन्सिटिव्हिटी. ओके, करंट सेन्सिटिव्हिटी. सो करंट सेन्सिटिव्हिटी किंवा त्याला जस्ट सेन्सिटिव्हिटी असं आपण म्हणतो, इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ चेंज इन डिफ्लेक्शन टू चेंज इन करंट. सो करंट सेन्सिटिव्हिटी SI इज इक्वल टू डेल्टा थीटा डिवायडेड बाय डेल्टा I. तेवढ्याच चेंज इन करंटला किती चेंज इन डिफ्लेक्शन झालेला आहे, किंवा याला आपण d थीटा बाय DI असं पण म्हणू शकतो. म्हणजे तेवढ्याच करंटला जास्त डिफ्लेक्शन दाखवणारा जास्त सेन्सिटिव्ह असणार आहे. ओके, सो जेवढं डिफ्लेक्शन जास्त, जेवढं कॉइलचं रोटेशन जास्त होणार तेवढा तो गॅलव्हॅनोमीटर काय असणार आहे, जास्त सेन्सिटिव्ह असणार आहे. आता सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला मिळूया. कसा मिळणार बघा. वी नो दॅट I is equal to C upon NBA into theta. करंटचा फॉर्म्युला काय आहे, C upon NBA into theta. विथ रिस्पेक्ट टू थीटा दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो DI बाय डी थीटा. ओके, दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होणार, DI बाय डी थीटा इज इक्वल टू C upon NBA इज अ कॉन्स्टंट. D बाय डी थीटा ऑफ थीटा म्हणजे काय येणार, 1च येणार ना. सो DI बाय डी थीटा झालं C अपॉन NBA अँड देअरफॉर करंट सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय असतं, D थीटा बाय DI असतं ना. D थीटा बाय DI इज इक्वल टू NBA अपॉन C येणार. NBA बाय C किंवा काही वेळेला NBA बाय K काही पुस्तकामध्ये वापरलेला आहे. सो करंट सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला लक्षात आला का बघा. करंट सेन्सिटिव्हिटी इज गिवन बाय फॉर्म्युला NBA बाय C. ओके, सो करंट सेन्सिटिव्हिटी कशावर डिपेंड असणार आहे. करंट सेन्सिटिव्हिटी डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ टर्न्स. ओके, इफ नंबर ऑफ टर्न्स आर मोर, करंट सेन्सिटिव्हिटी इज मोर. सेकंड, the strength of magnetic field which is present there, okay, or strength of the horseshoe magnet, that is strength of magnetic field. Okay, next is A is area of coil. Area of coil. Okay, after that C is torque per unit twist.
of the phosphor bronze fiber. So on these things, the current sensitivity of galvanometer depends. Okay. So in order to increase current sensitivity, काय करावं लागेल? Number of turns should be increased. Strong horseshoe magnet should be used. Area of coil should be increased. That is, length and the breadth of the coil should be increased. Or the torque per unit twist of the fiber should be decreased. Okay. To decrease this torque per unit twist काय करावं लागेल बघा? टॉर्क पर युनिट ट्विस्ट डिक्रीज करायचा असेल तर काय करावं लागतं आपल्याला? वी हॅव टू यूज थिन फॉस्फर ब्रॉन्झ फायबर. ओके. थिन फॉस्फर ब्रॉन्झ फायबर जो आहे तो यूज केला पाहिजे. There is one question. What is that question? Current sensitivity of MCG cannot be increased above certain limit. Okay. Current sensitivity of moving coil galvanometer cannot be increased above certain limit. Certain limit च्या वर current sensitivity आपण वाढवू शकत नाही. What is the reason? Because if you increase number of turns, coil become heavy. Okay. And therefore it is difficult to suspend by a thin phosphor bronze fiber. बरोबर ना? एक तर नंबर ऑफ टर्न वाढवायचं म्हणजे वेट वाढवायचं आणि सी जे आहे ते कमी करायचं म्हणजे फायबर थिन करायचा. जे वेट पण वाढवायचं आणि फायबर पण काय करायचं आहे? थिन करायचं आहे. याच्यामुळे काय होणार आहे? देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ ब्रेकिंग ऑफ दॅट फायबर. ओके. अँड देअरफोर number of turns cannot be increased above certain limit, or C cannot be decreased above certain limit, below certain limit, cannot be decreased below certain limit. कारण सी कमी करायचं म्हणजे फॉस्फर ब्रॉन्झ फायबर वायरचा जो डायमीटर आहे, ओके, सो दिस डायमीटर शुड बी डिक्रीज्ड. देर इज लिमिटेशन रिलेटेड टू बी ऑल्सो. ओके. सो the strength of horseshoe magnet cannot be increased above certain limit. There are certain limitations. Okay. And if area of coil is increased, the coil becomes bulky. आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, if area of the coil is increased, the separation between poles of the horseshoe magnet should be increased. लक्षात येते का? कॉइलची लेंथ ब्रेड जर वाढवायचं म्हटलं तर काय करावं लागेल? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मधलं सेपरेशन वाढवावं लागेल. आणि नॉर्थ पोल साऊथ पोल मधलं सेपरेशन वाढवलं तरी देखील मॅग्नेटिक फील्ड कमी होत आहे. सो ड्यू टू दिस लिमिटेशन्स, सेन्सिटिव्हिटी of the MCG has certain limitations. Okay, it cannot be increased above certain limit. Okay, so this is all about current sensitivity. So current sensitivity is a formula लक्षात आला का बघा? SI is equal to NBA by C. Current sensitivity is given by formula NBA by C. Okay, sensitivity मध्ये आणखी एक पार्ट आहे, that is voltage sensitivity. Next part is voltage sensitivity. This voltage sensitivity can be denoted by SV. So what is voltage sensitivity? आपल्याला माहित आहे, current sensitivity is the ratio of change in deflection to change in current. So voltage sensitivity will be change in deflection to change in voltage, d theta by dt. That is the voltage sensitivity. Current sensitivity चा युनिट काय असणार आहे? Unit of current sensitivity will be deflection can be measured in degree or radian. Radian per ampere or degree per ampere. The SI unit of voltage sensitivity will be radian per volt, or it is degree per volt. Sometimes it is division per ampere, number of division per ampere. Okay, because on the scale वर divisions असतात. म्हणजे 10 डिव्हिजन रोटेट झाले, 20 डिव्हिजन रोटेट झाले. ओके, सो हे डिव्हिजन पर व्होल्ट असे डिफरंट युनिट तुम्हाला बघायला मिळतील. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन करंट सेन्सिटिव्हिटी अँड व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी? या दोघांच्या मध्ये रिलेशन कसं येणार लक्षात घ्या. रिलेशन बिटवीन करंट सेन्सिटिव्हिटी अँड व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी, हे रिलेशन बघ कसं आहे. SI and SV.
रिलेशन बिटवीन SI अँड SV या दोघांच्या मधलं रिलेशन. रिलेशन बिटवीन SI अँड SV. तर याच्यामध्ये सपोज G is the galvanometer resistance. Suppose G is galvanometer resistance. Because this galvanometer has a very long wire of copper in the coil. बरोबर आहे ना. गॅल्व्हॅनोमीटर मध्ये काय असणार आहे, देयर इज अ लॉंग वायर असणार आहे, लॉंग वायर ऑफ कॉपर. आणि तुम्हाला माहिती आहे की व्हेन लेंथ ऑफ अ वायर इन्क्रीजेस रेजिस्टन्स इन्क्रीजेस. अँड कुठलंही मटेरियल असू दे त्याला काहीतरी रेजिस्टन्स हा असतोच. आणि ॲज लेंथ इन्क्रीजेस रेजिस्टन्स इन्क्रीजेस. अँड देअरफॉर गॅल्व्हॅनोमीटर कॉइल or the galvanometer has a certain resistance. So galvanometer resistance is always denoted by capital G. हे लक्षात ठेवा. Galvanometer resistance is always denoted by capital G. आता G जर galvanometer resistance असेल तर बाय ओहम्स लॉ काय लिहू शकतो, बाय ओहम्स लॉ G is equal to phi by I or dphi by di. We can write dphi by di. Okay, because resistance is voltage by current असतं माहिती आहे ना, PD by current. So G is equal to dphi by di. So this dphi by di can also be written as dphi by d theta into d theta by di. असं लिहू शकतो मी. आता dphi by di म्हणजे काय, 1/, व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी आहे. आणि डी थिटा बाय डी आय म्हणजे काय आहे, करंट सेन्सिटिव्हिटी. अँड देअरफॉर गॅल्व्हॅनोमीटर रेजिस्टन्स इज नथिंग बट करंट सेन्सिटिव्हिटी डिवायडेड बाय व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. सो दिस इज द रिलेशन बिटवीन करंट सेन्सिटिव्हिटी अँड व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. सो करंट सेन्सिटिव्हिटी डिवायडेड बाय व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू काय येणार आहे, तुमचा गॅल्व्हॅनोमीटर रेजिस्टन्स येणार आहे, which is denoted by capital G. Okay. Next part is accuracy of MCG. Accuracy of moving coil galvanometer. Okay, so how to measure accuracy? Accuracy is related to the error. हे तुम्हाला माहिती असेल. Accuracy is related to the error and therefore accuracy is measured in terms of relative error. So here लक्षात घ्या, there are different types of error तुम्हाला माहिती असतील. Absolute error, relative error, percentage error. तर इथं moving coil galvanometer मध्ये we measure accuracy in terms of the relative error. Okay, so accuracy is measured in terms of relative error in measurement of current. Okay, and therefore I can write here, okay, accuracy is nothing but relative error. Relative error म्हणजे काय, di by I, because you know that relative error म्हणजे काय असतं, error divided by true value. बरोबर आहे ना. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असतं, एरर टॉपिक मध्ये स्टडी केलेलं असेल.
error divided by the true value, that is called as relative error. So suppose I ही ट्रू व्हॅल्यू आहे आणि त्याच्यामध्ये DI हे काय आहे, एरर आहे. I सपोज ट्रू व्हॅल्यू असेल आणि DI त्याच्यामध्ये एरर असेल, तर रिलेटिव्ह एरर काय होणार, DI बाय I. सो अॅक्युरसी इज नथिंग बट DI बाय I येणार आहे. ठीक आहे. आता I चा फॉर्म्युला काय बघा पुन्हा एकदा, I इज इक्वल टू C अपॉन NBA इंटू थीटा, आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं DI बाय डी थीटा, तर DI बाय डी थीटा काय येणार आहे, C अपॉन NB येणार. देअरफॉर DI इज इक्वल टू काय येणार आहे, C अपॉन NBA इंटू डी थीटा येणार. डी थीटा फक्त RHS ला आणलेला आहे. सो आता इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 केलं तर देअरफॉर अॅक्युरसी काय येणार आहे, अॅक्युरसी इज ऑल्सो इक्वल टू C अपॉन NBA, C अपॉन NBA कॅन्सल होणार आहे. ओके, हे बघा, दिस इज इक्वेशन नंबर 2, दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 हे करतोय मी. तर DI डिवाइडेड बाय I इज इक्वल टू C अपॉन NBA, C अपॉन NBA गेट कॅन्सल, सो डी थीटा बाय थीटा. सो दिस इज वन मोर फॉर्म्युला. ओके, सो अॅक्युरसी इज इक्वल टू डी थीटा बाय थीटा येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर नंबर ऑफ डिव्हिजन्स जर आपण वाढवले तर अॅक्युरसी काय होते, कमी होते. कारण थीटा म्हणजे काय आहे, नंबर ऑफ डिव्हिजन्स असतात स्केलवरचे. हे बघा, सो दिस इज अ स्केल आणि याच्यावर हे काय असतात, हे डिव्हिजन असतात. त्याला डिव्हिजन म्हणायचं. सो दिस इज 0, दिस इज 5 डिव्हिजन, दिस इज 10 डिव्हिजन, दिस इज 20. ओके, 15, 20, 25 अँड सो ऑन. नंबर ऑफ डिव्हिजन जर कमी केले तर अॅक्युरसी तुमची काय होऊ शकते, वाढू शकते. ऍक्च्युअली अॅक्युरसी आणि सेन्सिटिव्हिटी दीज आर द रिव्हर्स टर्म्स ऑफ इच अदर. लक्षात घ्या, रिव्हर्स म्हणजे काय, दे आर नॉट डायरेक्टली रिलेटेड बट दे आर इनव्हर्सली रिलेटेड टू इच अदर. व्हेन यू इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी यू आर गोइंग टू when you increase sensitivity you are going to decrease accuracy. असं पण थोडंसं होतं. हा, याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली, सॉरी. थीटा जर वाढवला, सॉरी, when theta increases, मी चेंज करतोय थोडंसं सेंटेन्स, when theta increases accuracy काय होणार रे, when theta increases accuracy increases. This is a correct sentence. When theta increases accuracy increases. किंवा या रिलेशन वरून बघूया, या रिलेशन वरून, when I increases accuracy increases. accuracy increases म्हणजे अॅक्युरसी वाढवायची असेल तर थीटा तुम्हाला वाढवावा लागेल, नंबर ऑफ डिव्हिजन वाढवावे लागतील. सॉरी, मग अशी मी उलट सांगितलं तुम्हाला. ओके, अॅक्युरसी वाढवायची असेल तर नंबर ऑफ डिव्हिजन्स वाढवावे लागतील. आता तुम्ही असं कसं काय म्हणणार की अॅक्युरसी आणि थीटा फॉर्म्युल्यामध्ये तर काय दिसायला लागलेत, थीटा डिनॉमिनेटरला दिसायला लागलाय ना, म्हणजे इनव्हर्सली यायला पाहिजे ते. ओके, परंतु तसं होत नाही. लक्षात घ्या, कारण अॅक्युरसी म्हणजे अॅक्युरसी मेजर करण्यासाठी आपण कशाचा वापर करायला लागलोय, रिलेटिव्ह एररचा वापर करायला लागलोय. लक्षात येते, रिलेटिव्ह एरर. एरर जेवढी कमी तेवढी अॅक्युरसी काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे DI बाय I ची व्हॅल्यू जेवढी कमी, ओके, म्हणजे कसं जनरली काय होतं, LHS इज इक्वल टू RHS वाढली तरच LHS वाढणार, असं आपण जनरली मॅथमॅटिक्स मध्ये लॉजिक वापरतो. परंतु इथं तसं अप्लाय होत नाही. ओके, DI बाय I जर इन्क्रीज झाला तर अॅक्युरसी काय होते, कमी होते. हे लक्षात ठेवायचं आहे. DI बाय I म्हणजे काय आहे, रिलेटिव्ह एरर आहे. DI बाय I वाढणं म्हणजे रिलेटिव्ह एरर वाढणार, रिलेटिव्ह एरर वाढणं म्हणजे अॅक्युरसी कमी. हे अॅक्युरसीच्या बाबतीत जरासं एवढं जरा लक्षात ठेवा. इथं काही कॉन्ट्रास्ट आहे, हे तुम्हाला फक्त व्यवस्थित लक्षात ठेवावं लागते. हे बरोबर जसं दिसतंय तसं नसतंय, या अशी ती कंडिशन आहे. लक्षात घ्या.
ओके. सो अॅक्युरसी जरी DI बाय अॅक्युरसी इज इक्वल टू जरी DI बाय I असलं तरी DI बाय I वाढल्यानंतर अॅक्युरसी काय होते, कमी होते, वाढत नाही. अॅक्युरसी डिक्रीजेस. याचं रिझन काय सांगितलं मी, कारण DI बाय I म्हणजे तुमची रिलेटिव्ह एरर आहे. DI बाय I वाढणं म्हणजे रिलेटिव्ह एरर वाढणं, आणि रिलेटिव्ह एरर वाढणं म्हणजे काय, अॅक्युरसी कमी होणं. याच्यामध्ये कुणाला डाऊट्स आहेत का? काही डाऊट्स असले तर विचारा. एवढा जो पार्ट आपण बघितलेला आहे त्याच्यातले काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स थोडेसे आपण बघूया. Question. A coil of moving coil galvanometer has area. There is a coil having area. Area is given 5 into 10 raised to minus 2 meter square. It is suspended in a magnetic field of. Magnetic field is nothing but P. It is given as 2 into 10 raised to minus 2 Tesla. If torsional constant म्हणजे काय, टॉर्क पर यूनिट ट्विस्ट, C ची व्हॅल्यू दिली 4 into 10 raised to minus 9 Newton meter per degree. Because it is torque per unit twist. टॉर्कचं युनिट काय असतं, न्यूटन मीटर. ट्विस्टेड डिग्री मध्ये असू शकतं, रॅडियन मध्ये असू शकतं. देन फाइंड द करंट सेन्सिटिव्हिटी. करंट सेन्सिटिव्हिटी SI फाइंड आउट करायला सांगितलं. क्वेश्चन मार्क. करंट सेन्सिटिव्हिटी SI इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो, d थीटा बाय DI. ओके. अँड फॉर्म्युला असणार आहे NBA बाय C. ओके. हा फॉर्म्युला पाठ करावा लागेल. काही वेळेला तुम्हाला कन्फ्युजन होतं की ते NBA बाय C आहे का C अपॉन NB आहे. ओके. तर ते व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. NBA बाय C. नंबर ऑफ टर्न्स, इथं नंबर ऑफ टर्न्स, इफेक्टिव्ह एरिया म्हणजे विथ टर्न्स एरिया दिलाय. ओके. इफेक्टिव्ह एरिया असं क्वेश्चन मध्ये म्हटलंय, म्हणजे N इंटू A म्हणजे इफेक्टिव्ह एरिया, म्हणजे डायरेक्ट मल्टिप्लिकेशनच तुम्हाला दिलेलं आहे. 5 into 10 raised to minus 2. Magnetic induction is 2 into 10 raised to minus 2 divided by torque per unit twist is 4 into 10 raised to minus 9. So current sensitivity will be equal to 5 by 2, that is 2.5, and power's calculation 10 raised to minus 2, 10 raised to minus 2, 10 raised to minus 4 divided by 10 raised to minus 9. म्हणजे किती येणार आहे ते 10 raised to 5 येणार. 10 raised to minus 9 वर गेल्यानंतर 10 raised to plus 9 होणार. 10 raised to plus 9 into 10 raised to minus 4. So 10 raised to 5. ओके. आणि युनिट काय येणार आहे याचं, डिफ्लेक्शन कशामध्ये आहे, डिग्री मध्ये येतात, डिग्री. ओके. डिग्री पर एम्पियर. 2.5 into 10 raised to 5 degree per ampere. Next question. A moving coil galvanometer has 100 turns. So in this question, number of turns are given, 100 turns, and each turn has a area. Area of each turn is given, that is 2 centimeter square. So it means 2 into 10 raised to minus 4 meter square. The magnetic field produced by magnet is 0.01
Tesla, that is 10 raised to minus 2 Tesla, I can write. Okay, the deflection in the galvanometer, coil is 0.5 radian, means theta is given 0.5 radian. When current of 10 milliampere passes through it, म्हणजे 10 milliampere करंट पास केल्यानंतर डिफ्लेक्शन प्रोड्यूस होत आहे 0.5 radian. Find the torsional constant or torque per unit twist. ओके, सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, सी ची व्हॅल्यू